स्पर्धेच्या संदर्भात सूचना देण्याच्या अगोदर महाराज अत्यंत तळमळीनं कळकळीनं एक विनंती आपल्याला नाही आहे, ही मला आहे, तुम्हाला आहे, प्रत्येकाला आहे, प्रत्येक वारकऱ्यांना आणि प्रत्येक भक्ताला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कीर्तन परंपरा जे जे चालवतात त्या सगळ्यांना त्यांच्या चरणी दंडवत होऊन नतमस्तक होऊन 2-3 सूचना आहेत. खूप सुंदर कीर्तन झालं, आवाज खूप छान आहे, वय झालेलं असलं तरी तरुण कीर्तनकार आहे आणि खूप चांगला विषय आशय सगळ्यांच्या समोर मांडला आणि तुकोबाचा विचार या ठिकाणी रुजवला, त्याबद्दल तुम्हाला अनंत अनंत आमच्या शुभेच्छा. पण 2-3 गोष्टी तुमच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला सांगणं आहे की आपण न्यायशास्त्र वाचलेलं नाही. आम्ही म्हणजे आम्ही तुम्ही सगळ्यांनी भारतीय न्यायशास्त्र वाचलं पाहिजे, सगळी शास्त्र वाचलं पाहिजे. त्याच्या आधाराने धर्मापेक्षा मोठा शब्द जर कुठला असेल, अध्यात्मापेक्षा मोठा शब्द जर कुठला असेल तर सत्य आहे. या सत्याच्या पायावरती धर्म उभा टाकतो, अध्यात्म उभं टाकतं. हे तुकोबाने सांगितलं. मी काल उदाहरण दिलं, सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानेले नाही बहुमता. तुकोबांचा एक अभंग आहे आणि त्या अभंगाच्या विरोधामध्ये काही लोक जातात आणि त्या प्रवाहाला चुकीच्या पद्धतीने घेऊन जातात. म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम कीर्तनकाराला एक विनंती आहे, करणे खंड न पाखंड. समाजात जे अंधश्रद्धा आहेत, पाखंड आहे, त्याच्या विरोधामध्ये तुकारामाने याच कारणासाठी मी आलो आणि माझं जगणं आणि मरण याच कारणासाठी आहे, मी सत्याचं प्रतिपादन करणं, ही भूमिका जगद्गुरु तुकोबांनी शेवटपर्यंत घेतली. एक 2-3 गोष्टी मांडत असताना इथं खूप अभ्यासू लोक पण आहेत. एक गोष्ट की अश्वत्थामा ब्राह्मण होता म्हणून अर्जुनाने त्याचा वध केला नाही, शिरछेद केला नाही, अशा अनेक शेकडो कथा अप्सरा पुराणामधून सांगितल्या गेलेल्या आहेत. परंतु या सगळ्या गोष्टीला तुकारामाचा विरोध आहे. मी शास्त्र आणि सत्याच्या आधाराने सांगतोय, आपल्या भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कुठल्याही ब्राह्मणांची हत्या झाली नाही. समजा एखाद्या ब्राह्मणाने एखाद्या मुलीवर बलात्कार केला, त्याला शिक्षा करायला पाहिजे की नाही? एखाद्या ब्राह्मणाने चोरी केली तर शिक्षा करायला पाहिजे की नाही? तो माणूस छोटा आहे की मोठा हे महत्वाचं नाही. न्यायशास्त्र हे सांगतंय की चूक आहे, बरोबर आहे, तो कुठल्या जातीपातीतला आहे हे महत्वाचं नाही. आणि म्हणून 5000 वर्षाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एकमेव जगामध्ये असा महापुरुष जन्माला आला भारताच्या इतिहासामध्ये की ज्याने स्वराज्याच्या विरोध चालून आलेल्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. हे जेवढं सत्य आहे तेवढंच हेही सत्य जगाला कळलं पाहिजे की कृष्णाजी भास्कर नावाच्या, कुलकर्णी नावाच्या व्यक्तीने स्वराज्यावर तलवार उगारली आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवार उगारली. त्याचाही शिरछेद छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही न्यायशास्त्रामध्ये. आणि म्हणून ह्या चुकीच्या गोष्टी सिद्धांत आणि प्रतिपादन करताना, तत्व मांडत असताना कृपया महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारांना मी अत्यंत अधिकारवाणीने सांगतोय, मी जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचा महाराष्ट्राचा प्रदेश प्रवक्ता आणि संत गाडगे बाबा प्रबोधन मंचाचा राष्ट्रीय महासचिव आहे. मी प्रमाण दिल्याशिवाय कधीच कुठली गोष्ट बोलत नाही आणि प्रमाणाशिवाय कधीच कुठली गोष्ट अध्यात्मामध्ये बोलू नये. आणि म्हणून स्वराजाचा जो कोणी शत्रू होता तो आपला होता की परका होता हे महत्वाचं नाही. न्यायासाठी, देशासाठी, स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी 5000 वर्षाच्या इतिहासामध्ये ही परंपरा मोडीत काढली. आणि म्हणून अशा प्रकारचे दृष्टांत आणि सिद्धांत लोकांच्या समोर मांडत असताना खूप मोठी जबाबदारी शिक्षकावरती आहे, प्राध्यापकावरती आहे आणि त्याच्यापेक्षा मोठी जबाबदारी कीर्तनकारावरती आहे. कारण या सगळ्या लोकांचा विश्वास राजकारणी लोकांवर नाही, शिक्षकावर अजूनही विश्वास आहे, कीर्तनकारावर सर्वात जास्त विश्वास आहे. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी नरक नाकारला, मेल्यानंतरचा स्वर्ग नाकारला, त्यालाच आपण वैकुंठवासी बनवलो. हे प्रचंड दुर्दैव. हे तुकाराम महाराजच्या तत्वज्ञानाच्या विरुद्ध आहे. पटेल गोड मानून घ्या, नाही पटलं सोडून द्या, पण सत्य धर्म हे सांगतोय. अनुरुद्धाचार्य नावाचा सध्या महाराज खूप गाजतोय, टीव्ही चॅनलवर लाखो रुपये घेतात. स्वतःच्या बापाची सगळी प्रॉपर्टी हडप केली, कोर्टामध्ये केस चालू आहे. ते लोकांना तत्वज्ञान सांगताय आणि तो सांगतो की ब्राह्मणांच्या पाया धुवून पाया जर पडलं आणि ते पाणी जर पिलं तर मेल्यानंतर जेव्हा आपण स्वर्गामध्ये जातो तेच पाणी आपल्याला प्यायला मिळतं. असलं मूर्ख तत्वज्ञान सांगून आम्हाला अंधश्रद्धाळू बनवण्याचं काम इथली व्यवस्था जर करत असेल तर वारकऱ्यांनी अशा गोष्टींना विरोधही जाहीरपणे केला पाहिजे. दुसरं उदाहरण, जगद्गुरु तुकोबाराच्या संदर्भामध्ये चुकीचे संदर्भ दिले. धुपटेश्वर महाराज जे सध्या बागेश्वर महाराज म्हणून देशामध्ये आणि विदेशामध्ये खूप गाजलेले, त्यांना जगद्गुरु तुकोबारायाची माफी मागावी लागलेली आहे. त्यांनी सांगितलं आपल्या कार्यक्रमामध्ये की तुकाराम महाराज त्याची बायको दररोज उसानं मारत होते. कुठला संदर्भ आहे? कुठली कथा सांगताय तुम्ही? पहिल्यांदा कोणी लिहिलं? हे लिहिणारा कोण होता आणि सांगणारे ऐकणारे कोण होते? तुकाराम महाराज अशी नव्हते, तुकाराम महाराजांची बायको अशी नव्हती. हे चुकीचे संदर्भ दिले गेले. हे महपती नावाच्या ग्रंथातून आलेलं आहे पहिल्यांदा. हे कीर्तनकारालाही माहिती आहे. आणि म्हणून कृपया महापुरुषाबद्दल बोलत असताना खूप जबाबदारीने आपल्याला बोलावं लागतं.
धोपटेश्वर महाराजाला जगद्गुरु तुकोबराज साहित्य परिषदेची जाहीर माफी मागावी लागले. ते टीव्हीवर तुम्ही बघू शकता. सत्याचं प्रतिपादन करत असताना या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि आपल्याकडे एक म्हण आहे की बाबा ब्राह्मणांची हत्या करू नये आपण. पण तुम्हाला माहिती आहे का, कुंभमेळ्यामध्ये आपले गोरगरीब वारकरी गेले, शेकडो लोक मेले. ते धोपटेश्वर महाराज काय म्हणाले, गंगेच्या पाण्यात जर माणूस मेला तर त्याला मोक्ष मिळतं. तू जाऊन मर ना बाबा, तुझी सगळी पिलावळ घेऊन जाऊन त्या कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करा आणि तुम्ही मरून जाऊन स्वर्गाला प्राप्त होतो, तुम्हाला मोक्ष मिळेल ना. गोरगरीब बाबा 18 पगड जातीतल्या माणसाबद्दल बोलत असताना असं बेजबाबदार वक्तव्य जर ते करत असतील तेही चुकीचं आहे. त्याचाही कुठेतरी विरोध झाला पाहिजे. या 2-3 गोष्टी महत्वाच्या होत्या. म्हणून तुकोबाचा जो अभंग आहे, करणे खंड न पाखंड, या भूमिकेतूनही कीर्तनकारांनी महाराष्ट्रातल्या या दृष्टिकोनातून विचार करावा. आपण खूप सुंदर सांगितलं. माय मौल्यापर्यंत आपल्या सगळ्यांचा विचार या ठिकाणी पोहोचलेला आहे.